वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक सुरेखा गायकवाड, असोसिएट प्रोफेसर आणि विभाग प्रमुख, गृहविज्ञान विभाग, स्वतंत्र सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा, महाराष्ट्र. आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA-FY अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या पेपर 1 मधील पेपरचं नाव आहे मानव विकासाची ओळख. या पेपरमधील प्रकरण 2 यामधील उपप्रकरण 3 म्हणजेच मासिक पाळी म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. मासिक पाळी ही स्त्रियांमध्ये होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुलगी वयात आल्यानंतर तिला दर महिन्याला योनिमार्गातून 4 ते 5 दिवस रक्तस्राव होतो. यालाच मासिक पाळी किंवा रजोदर्शन म्हणतात. मासिक पाळी सुरुवात होण्याचं वय साधारणपणे 13 ते 19 वर्ष इतकं आहे. अलीकडच्या काळात मासिक पाळीचं वय हे अजूनही खाली आलेलं आहे. म्हणजेच साधारणतः 10 किंवा 11व्या वर्षीसुद्धा काही मुलींना मासिक पाळी सुरू होताना दिसत आहे. मासिक पाळी लवकर चालू होणं किंवा उशिरा होणं हे व्यक्तिगत भिन्नता असते. यामध्ये व्यक्तिगत भिन्नता आढळून येते. यावर आहार, हवामान यांचा परिणाम होतो. मासिक पाळी आल्यानंतर मुलगी शारीरिकदृष्ट्या प्रजोत्पादनास योग्य बनली असा अर्थ होतो. परंतु तरीही मासिक पाळी सुरू झाल्यानंतर आणखी 5 वर्षांनी मुलींची प्रजनन संस्था पूर्णतः विकसित होत असते. याचाच अर्थ मुलीच्या आंतरिक अवयवांची वाढ पूर्ण परिपक्वता झालेली नसते. मातृत्व पेलण्याकरिता मुलगी सक्षम नसते. म्हणूनच आपल्याकडे कायद्यानुसार मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्ष हे कायद्यानुसार केलेलं आहे. अलीकडच्या काळात मुलींचे मासिक पाळी सुरू होण्याचं वय हे 13 वर्षावरून 10 ते 11 वर्षापर्यंत खाली आलेलं दिसून येतं. याचे कारण सुखवस्तू घरातील मुलींचा सकस आहार हे आहे. तसेच उष्ण प्रदेशात राहणाऱ्या मुलींची मासिक पाळी लवकर येते. थंड प्रदेशात राहणाऱ्या मुलींची मासिक पाळी 15 वर्षानंतर येते. पौगंड अवस्थेत पदार्पण केल्यानंतर मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. मासिक पाळी सुरू होण्याअगोदर दुय्यम लैंगिक लक्षणांची सुरुवात होत असते. काखेत लैंगिक इंद्रियांवर केस येतात, स्तनांची वाढ होते, शरीरास गोलाई येते, आवाज मंजूळ होतो, कटिभाग रुंदावतो, स्त्रीत्वाची भावना निर्माण होते, मुलगी लाजाळू बनते. हे बदल दिसून येतात. त्यानंतर प्राथमिक लैंगिक लक्षण म्हणजेच मासिक पाळीची सुरुवात होते. कोणत्याही मुलीच्या शरीरात दुय्यम लैंगिक लक्षणे आधी दिसतात आणि प्राथमिक लैंगिक लक्षण म्हणजेच मासिक पाळी सुरू होणं हे नंतर होतं. साधारणपणे स्त्रीस प्रत्येक महिन्याला 28 दिवसांनी मासिक पाळी येते. याचे कारण म्हणजे अंडाशयातून दर महिन्याला एक परिपक्व झालेले स्त्रीबीज, ज्याला आपण ओहम असं म्हणतो, ते बाहेर पडत असतं. अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या क्रियेला ओव्हुलेशन असं म्हणतात. मासिक पाळीनंतर 11 ते 14 दिवसाच्या दरम्यान ओव्हुलेशन होत असते. अंडाशयातून बाहेर पडलेले स्त्रीबीज रजोवाहक नलिकेतून गर्भाशयाकडे येते. गर्भाशयात रक्त व मांसाचे एक पातळ आवरण तयार होते. या काळात पुरुषाच्या रेतपेशीचा म्हणजेच शुक्रजंतूंचा या स्त्रीबीजाशी संयोग झाल्यास स्त्रीबीज फलित होऊन गर्भधारणा होते. गर्भधारणा झाल्यास स्त्रीची मासिक पाळी बंद होते.
परंतु या काळात जर रेतपेशींशी स्त्रीबीजाचा संयोग झाला नाही तर या नवनिर्मित तंतूची आवरणाची आवश्यकता भासत नाही. हे आवरण निसर्गतः फुटते व रक्तस्राव सुरू होतो. या रक्तस्रावामध्ये श्लेष्मा असतो. हा स्राव प्रथम लाल व नंतर फिकट रंगाचा होत जातो. यामध्ये फायब्रिन नसल्याने याच्या गुठळ्या तयार होत नाहीत. ही प्रक्रिया रजोनिवृत्तीपर्यंत निरंतर चालू राहते. स्त्रीच्या शरीरात अंडाशयात जन्मतः 40 लाख स्त्रीबीज सुप्तावस्थेत असतात. स्त्रीच्या प्रजनन काळात म्हणजेच वयाच्या 13 ते 50 वर्षापर्यंत दर महिन्याला एक स्त्रीबीज परिपक्व होऊन डाव्या किंवा उजव्या अंडाशयातून बाहेर येत असते. ही क्रिया क्रमाने सतत चालू असते. स्त्रीची रजोनिवृत्ती झाली म्हणजे अंडाशयातील बीजे संपलेली असतात. गर्भावस्था, क्षय, कॅन्सर, रक्तक्षय, मूत्रपिंडाचे विकार झाल्यास स्त्रीची मासिक पाळी बंद होते. म्हणजे मासिक पाळी बंद होणं हे केवळ गर्भधारणेचं लक्षण नसून इतर गंभीर आजारांचं लक्षण देखील आहे. मासिक पाळीची लक्षणे पाहूयात. नियमित मासिक पाळी सुरू झाल्यानंतर त्याची खालील सामान्य लक्षणे दिसून येतात. ओटीपोटात दुखणं, डोळ्याखालील भाग काळा पडणं, डोकं दुखणं, चिडचिड वाटणं, आळस येणं, एकांत आवडणं, थंडी वाजणं, शरीराचे उष्णतामान कमी होणं यासारखी मासिक पाळीची लक्षणे दिसून येतात. याशिवाय काही स्त्रियांना किंवा मुलींना उलट्या होणं, मळमळणं, ओटीपोटात वेदना होणं, अंधारी येणं, कंबर दुखणं यासारखे त्रास होतात. मुलगी वयात येण्यापूर्वी आईने तिला मासिक पाळीविषयी माहिती देणे आवश्यक असते. मुलीला या विषयाची माहिती असल्याने तिची मानसिक तयारी होते. प्रथम रजोदर्शनाच्या वेळी तिची फजिती होत नाही. मासिक पाळी ही स्त्रीला मिळालेली शिक्षा नसून तिच्याकरता ते वरदान आहे हे समजावून सांगावं, जेणेकरून मुलीचा मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल व हे दिवस तिला त्रासदायक वाटणार नाही. मासिक पाळीविषयी गैरसमज न बाळगता योग्य ती काळजी घ्यावी. सौंदर्य प्रसाधने, कपडे इत्यादीवरील खर्च कमी करून सॅनिटरी नॅपकिन वापरावेत. आपल्याकडे महिलांची आरोग्याची समस्या केवळ योग्य काळजी न घेतल्यामुळे वाढलेल्या दिसून येतात. प्रत्येक नियमामागे शास्त्रीय कारण शोधावे. उदाहरणार्थ, मासिक पाळीत आरामाची आवश्यकता असल्यामुळे आपल्याकडे 4 दिवस वेगळे बसवण्याची पद्धत आहे. तसेच आहार पण पचण्यास हलका घेतल्यास मासिक पाळीतील त्रास कमी होतात. शारीरिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावं. रक्तस्राव अधिक असल्यास नॅपकिन्स बदलावे. गरम पाण्याने 2 वेळेस स्नान करावे. अशा रीतीने मासिक पाळी दरम्यानची काळजी घ्यावी. आता आपण मासिक पाळी म्हणजेच रजोदर्शन आणि रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज रजोनिवृत्तीविषयी देखील आपण या अनुषंगाने जाणून घेऊयात. रजोनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी बंद होणं. या अगोदर आपण रजोदर्शन ही संकल्पना पाहिली. रजोदर्शन म्हणजे मासिक पाळीची सुरुवात आणि रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळीचा शेवट म्हणजेच मासिक पाळी बंद होणं. रजोनिवृत्ती साधारणपणे स्त्रियांच्या वयाच्या 45 ते 50 वर्ष वयाच्या दरम्यान होते. स्त्रीने मध्यम वयात पदार्पण केल्यानंतर म्हणजेच वयाच्या 40 नंतर रजोनिवृत्तीची काही लक्षणं दिसू लागतात. नियमित दर महिन्याला येणारी मासिक पाळीमध्ये अनियमितता येते. मासिक पाळी लवकर येणं, उशिरा येणं, रक्तस्राव जास्त होणं ही लक्षणं दिसतात. रजोनिवृत्तीचं वय सध्याच्या काळात
अलीकडे आलेले दिसून येत आहे. म्हणजेच काही स्त्रियांना हा बदल वयाच्या 35पासून होताना दिसून येत आहे. रजोनिवृत्ती ही 3 टप्प्यात घडून येते. याला आपण रजोनिवृत्तीचा पूर्वकाळ म्हणजे प्री मेनोपॉझल स्टेज असं म्हणू. रजोनिवृत्ती म्हणजेच पेरीमेनोपॉझल स्टेज. आणि तिसरं रजोनिवृत्तीनंतरचा काळ म्हणजेच पोस्ट मेनोपॉझल स्टेज. रजोनिवृत्ती पूर्व काळात काही बदल दिसण्यास सुरुवात होते. नियमित येणारी दर महिन्याची मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येते. त्यानंतर रजोनिवृत्ती संक्रमण काळातील काही लक्षणं दिसतात. उदाहरणार्थ हॉट फ्लॅशेस म्हणजेच शरीर गरम होणं, मानसिक असंतुलन, चिडचिडेपणा, घबराहट, छातीत दुखणं, उदासीनता, निद्रानाश इत्यादी लक्षणं हे मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती संक्रमण काळात दिसून येतात. या संक्रमण काळात दिसणाऱ्या आरोग्यविषयक समस्यात व्यक्तिभिन्नता दिसून येते. म्हणजेच प्रत्येक स्त्रीला हा त्रास होईलच असे नाही. संक्रमण काळात स्त्रियांच्या प्रजनन संस्थेत काही बदल होतात. या काळात नैसर्गिकरित्या अंडाशयाचे म्हणजे ओव्हरीजचे कार्य हळूहळू कमी होत जाते. तसेच अंडाशयातून स्रवणाऱ्या स्त्री संप्रेरकाचे प्रमाणही कमी होत जाते. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन व फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचे प्रमाण कमी झाल्यामुळे अंडाशयातील बीजे संपल्यामुळे बीजाशयाचे कार्य थांबते. रजोनिवृत्ती संक्रमण काळातील बदल वयाच्या 40 ते 45 वर्षापर्यंत दिसून येतात. स्त्रियांना होणाऱ्या आरोग्यविषयक समस्याही काही काळानंतर आपोआप संपतात. रजोनिवृत्ती झाली म्हणजे स्त्रीत्व संपले असे नसून या बदलांना योग्यरित्या समोर जावं. स्त्रियांनी या काळात स्वतःची काळजी घ्यावी. आहार उत्तम घ्यावा. सोयाबीन आहारात समाविष्ट करावे. त्यामुळे स्त्री संप्रेरक निर्माण होण्यास मदत होते. सोयाबीनमुळे इस्ट्रोजनची मात्रा स्त्रीच्या शरीरात व्यवस्थित होण्यास मदत होते. हा हार्मोन स्त्रीत्वासाठी आवश्यक असतो. कॅल्शियमची कमी भासू नये म्हणून कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. आहारातून जवस नियमितपणे सेवन करावं. त्यातून ओमेगा 3 हे आवश्यक स्निग्धाम्ल मिळतं. त्याचबरोबर रजोनिवृत्ती काळानंतर वजन वाढू नये यासाठी सकाळी नियमितपणे फिरावयास जावे. योगासने करावीत. प्राणायाम, नियमित व्यायाम, एक्सरसाइज करावी. म्हणजेच आरोग्य उत्तम राहते. अशा रीतीने आज आपण प्रकरण 2 मधील मासिक पाळी म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल यालाच रजोदर्शन आणि त्याचबरोबर येणारी दुसरी संकल्पना रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज याविषयी सविस्तर जाणून घेतले आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.